श्रोतेहो नमस्कार. मी अनिरुद्ध गद्रे. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. केंद्र सरकारने कलम 370 हटवल्याच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया युक्रेन आणि रशियाच्या एका महत्त्वाच्या बातमीने. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा परिणाम हा जगभरातील अनेक क्षेत्रांवर झालाय. या युद्धाचा परिणाम अर्थव्यवस्थेसोबत मेडिकल शिक्षणावर देखील झालाय. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांची दरवर्षी पसंती असायची. मात्र युक्रेन आणि रशियामध्ये झालेल्या युद्धामुळे MBBS करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनचे दरवाजे बंद झालेत. युक्रेनचे दरवाजे बंद झाल्यानंतर याचा परिणाम असा झाला की आता भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी उझबेकिस्तानमधील 93 वर्षीय जुन्या समरकंद स्टेट मेडिकल कॉलेजला पसंती देत आहेत. या विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. या संदर्भातील माहिती समरकंद वैद्यकीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जाफर अमिनोव यांनी PTI या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे. अमिनोव म्हणाले की भारतीय विद्यार्थ्यांची संख्या ही झपाट्याने वाढली आहे. हा ट्रेंड कायम राहावा आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी आम्ही पुरेशी व्यवस्था करत आहोत. पुढे ते म्हणाले की यावर्षी मेडिकल कॉलेजमध्ये 40हून अधिक भारतीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. महाविद्यालयात केवळ इंग्रजीतूनच अध्यापन केले जाते. हे भारतीय शिक्षक आम्हाला विद्यार्थ्यांचे उत्तम व्यवस्थापन करण्यास देखील मदत करतात. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विशेष म्हणजे 2021 पर्यंत या विद्यापीठात 100 ते 150 भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी येत होते. त्याचवेळी ही संख्या 2023 मध्ये 3000 पर्यंत वाढली आहे. महत्वाची बाब म्हणजे या विद्यापीठाने 1000हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना देखील सामावून घेतलंय, जे पूर्वी युक्रेनमधील विविध विद्यापीठांमध्ये शिकत होते. मात्र युक्रेन आणि रशियामध्ये झालेल्या युद्धामुळे त्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावं लागलंय. सुप्रीम कोर्टाची एक महत्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत. केंद्र सरकारने कलम 370 हटवल्याच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. त्या याचिकेवर निर्णय देत कोर्टाने कलम 370 हटवणं योग्य असल्याचं म्हटलंय. त्यामुळे मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयावर आता कोर्टाची मोहर उमटलीय. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 30 सप्टेंबर 2024 पर्यंत निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. लडाखची केंद्रशासित प्रदेश म्हणून पुनर्रचना करण्यात आल्याचं स्पष्ट करत निवडणुकीसंबंधी कोर्टाने विधान केलंय. कलम 370 हटवण्यासाठी राष्ट्रपतींच्या अधिकाराचा वापर करणे आम्ही चुकीचे मानत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने राष्ट्रपतींचा आदेश वैध मानलाय. देशाच्या राज्यघटनेतील सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू केल्या जाऊ शकतात. हे कलम 370 1D अंतर्गत करता येते, असंही न्यायालयानं यावेळी म्हटलंय. कोर्टाने म्हटलंय की राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयाला आव्हान देणं वैध ठरत नाही. जम्मू काश्मीरसाठी कलम 370 लावणं ही तात्पुरती तरतूद होती. 370 रद्द करण्यासाठी राष्ट्रपतींना राज्याच्या सहमतीची गरज नाही आणि राज्यासाठी कायदे करणं हा संसदेचा अधिकार आहे. आयकर विभागाविषयी एक महत्वाची बातमी जाणून घेणार आहोत. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात आतापर्यंत 351 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत सापडलेल्या नोटा मोजणारी माणसेच नव्हे तर यंत्रेही थकत आहेत. या बेहिशेबी पैशांचा संपूर्ण साठा धीरज साहू आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक समूह, वितरक आणि इतरांनी देशी दारूच्या रोख विक्रीतून मिळवलाय, असे आयकर विभागाचे म्हणणे आहे. देशातील आजपर्यंत केलेल्या कुठल्याही कारवाई दरम्यान जप्त केलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रोकड आहे. यापूर्वी 2019 मध्ये GST इंटेलिजन्सनं एका व्यापाऱ्याच्या घरावर छापा टाकून 197 कोटी रुपयांची रोकड कानपूरमधून जप्त केली होती. 2018 मध्ये तामिळनाडूमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली होती, जिथे आयकर विभागाने रस्ते बांधणाऱ्या कंपनीवर छापे टाकून
163 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. धीरज साहू यांच्या व्यतिरिक्त 4 प्रसिद्ध प्रकरणे आहेत जिथे मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. उत्तर प्रदेश कानपूर 2021 मध्ये कन्नौज आणि कानपूर येथील परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यातून 207 कोटी रुपये, 196.54 कोटी रुपये रोख आणि 23 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. यानंतर पियुष जैन यांना अधिक चौकशीसाठी अटक करण्यात आली. चौकशी आणि न्यायालयीन कारवाईनंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. त्यानंतर पियुष जैन यांनी या संदर्भात न्यायालयात अर्ज दाखल केलाय. या अर्जात पियुष जैन यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की माझ्यावर कर चुकवेगिरी आणि दंडासह 52 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. अशा परिस्थितीत डायरेक्टर ऑफ जीएसटी इंटेलिजन्स DGGI ने 52 कोटी रुपये कापून उर्वरित रक्कम मला परत करावी. मात्र यानंतर पियुष जैन आणि त्यांच्या साथीदारांना टॅक्स आणि दंड म्हणून 497 कोटी रुपये भरावे लागणार असल्याची माहिती समोर आली होती. महाराष्ट्र ऑगस्ट 2022 मध्ये आयकर विभागाने जालना येथील पोलाद कापड व्यापारी आणि रिअल इस्टेट डेव्हलपरवर छापा टाकला होता, ज्यात विभागाला मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता सापडली होती. प्राप्तिकर विभागाने सुमारे 390 कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता जप्त केली. त्यात 58 कोटी रुपयांची रोकड, 32 किलो सोनं, हिरे मोती आणि अनेक मालमत्तेच्या कागदपत्रांचा समावेश होता. तामिळनाडू 2018 मध्ये तामिळनाडूमध्ये आयकर विभागाने महामार्ग बांधणाऱ्या कंपनीच्या ठिकाणांवर छापेमारी करत 163 कोटी रुपयांची रोकड तसंच 100 किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं. पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस सरकारचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची साथीदार अर्पिता मुखर्जी यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती. या दरम्यान अनेक प्रॉपर्टीज, दागिने आणि गोल्ड बार जप्त केले होते. ही रोकड अर्पिता मुखर्जी यांच्या अपार्टमेंटमधून मिळाली होती. बेहिशोबी पैशाचं होतं काय? आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या कोट्यवधींच्या बेहिशोबी रोकडीचं होतं काय? तर मिळालेली रक्कम नेहमी काळा पैसाच नसतो. बऱ्याचदा व्यापारी घरात मोठ्या प्रमाणात पैसा साठवून ठेवतात. यात विशेष असं काही नाही. जर तुमच्या घरात आयकर विभागाच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली तर तुम्हाला पहिल्यांदा तर या पैशांचा योग्य सोर्स सांगावा लागेल. तो तुम्ही सांगू शकले नाहीत तर आयकर विभाग ती रक्कम जप्त करते आणि तुम्हाला 137% रक्कम दंड म्हणून द्यावी लागू शकते. तज्ञांच्या मते मिळालेली कॅशच्या 60% टॅक्स कापून उरलेली रक्कम धीरज साहू यांना वापस दिली जाऊ शकते. मात्र यासाठी त्यांना टॅक्स न भरताही रक्कम गोळा केल्याचे सिद्ध करावे लागेल. जर हा पैसा अवैध कामातून जमा केल्याचे उघड झाले तर त्यांच्यावर गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई होईल आणि पैसा देखील परत मिळणार नाही. धीरज साहू यांच्याकडे मिळालेल्या पैशांचे काय होणार? धीरज साहू यांच्याकडून जप्त झालेली रक्कम बँकेच्या ताब्यात ठेवली जाईल आणि इन्कम टॅक्स कडून त्यांना नोटीस पाठवली जाईल, ज्यामध्ये त्यांच्याकडे सापडलेल्या संपत्तीची माहिती असेल. त्यांना या सर्व संपत्तीचा सोर्स सांगावा लागेल. त्यासाठी काही दिवसांचा वेळ मिळेल. त्यांच्या उत्तराचे असेसमेंट केलं जाईल. आता आपण जाणून घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून उत्तर भारतातील सियाचीन ग्लेशियरला ओळखलं जातं, ज्याची उंची 20,062 फूट आहे. आता सियाचीनमध्ये देशाच्या मुलींनाही तैनात केलं जात आहे. कॅप्टन फातिमा वसीम यांनी सियाचीन ग्लेशियरवरील ऑपरेशनल पोस्टवर तैनात होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनून इतिहास रचलाय. सियाचीन बॅटल स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर 15,200 फूट उंचीवर असलेल्या ऑपरेशनल पोस्टवर त्यांना तैनात करण्यात आलंय. त्यामुळे फातिमा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. मध्य प्रदेशमध्ये भाजपनं पुन्हा धक्कातंत्र वापरलं असून अशा व्यक्तीच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातलीये ज्याचं नाव या शर्यतीत कधीही नव्हतं. ते नाव म्हणजे मोहन यादव. डॉक्टर मोहन यादव हे उज्जैन दक्षिण मतदारसंघातील आमदार आहेत. ते शिवराज सिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते. मोहन यादव हे मुख्यमंत्री तर राजेंद्र शुक्ला आणि जगबीर देवडा हे दोघे उपमुख्यमंत्री असणार आहेत. तर नरेंद्र सिंह तोमर हे विधानसभा अध्यक्ष होणार आहेत. यामुळे आता शिवराज पर्व संपुष्टात येऊन मध्य प्रदेशच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे. कबीर बेदी हे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेते. त्यांनी आजवर विविध विषयावरील चित्रपटांच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन केलंय. आता कबीर यांना इटलीतील सर्वोच्च नागरी सन्मान मिळालाय. ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ द इटालियन रिपब्लिक या सर्वोच्च इटालियन नागरी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय.
मला हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी भावनिक क्षण असल्याचं कबीर बेदींनी म्हटलंय. जगभर पिंक बॉलच्या प्रकाशाखाली कसोटी सामने खेळले जात असतानाही भारताने त्यात जास्त रस दाखवला नव्हता. यामुळेच टीम इंडियाने आतापर्यंत फक्त 4 डे नाईट टेस्ट सामने खेळले आहेत. आता याबाबत बीसीसीआयने निर्णय घेतलाय. पिंक बॉलची कसोटी लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी बीसीसीआय कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पण आतापर्यंत पिंक बॉलने खेळल्या जाणाऱ्या सर्व टेस्ट अवघ्या 2-3 दिवसात संपल्या आहेत. तर लोकांना 4 ते 5 दिवस कसोटी सामने पाहायला आवडतात, असं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी म्हटलंय. आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतील बातमी. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने जी टिप्पणी केली त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेताना दिसतेय. फडणवीस म्हणाले की माननीय देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 रद्द करण्याचा जो निर्णय घेतला होता, आज त्याच्यावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील एक प्रकारे मोहर उमटवलेली आहे. आणि ज्या प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलेला आहे, मी असं म्हणेन की आज भारताचा विजय झालेला आहे, जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या 370 मुळे जम्मू काश्मीर हे विकासाचा आगार व्हायच्या ऐवजी दहशतवाद्यांचा आगार झालं होतं, आज खऱ्या अर्थानं 370 रद्द केल्यानंतर दहशतवादही कमी झाला, विकासही मोठ्या प्रमाणात वाढला आणि आता तर 370 पुन्हा येण्याची शक्यता पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाने संपवल्यामुळे एक नवीन पहाट ही आता जम्मू काश्मीरमध्ये झाली आहे, असं जर आपण म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. यावेळी मलिक यांच्यावरून देखील फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून विरोधक भाजपला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जो न्याय नवाब मलिकांना आहे, त्यांच्यासारखे आरोप, त्यांच्यासारखा तुरुंगवास, त्यांच्यासारखी परिस्थिती कोणावरही असेल तर त्याच्यावर तोच न्याय असायला पाहिजे, हे आम्ही पाहू, अशा शब्दात फडणवीस यांनी उत्तर दिलंय. तर श्रोतेहो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर देखील तुम्ही सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं पॉडकास्ट तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना नक्की शेअर करा. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.